मित्रांनो गुड मॉर्निंग. हे बघा, आज सुरुवात झाली चुलीपासून. तुम्हाला माहितीच आहे की एक 7-8-10 दिवस झाले आपल्याकडे सर्व ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे. याचा गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम चालू आहे सर्व ठिकाणी. आता आमच्या ज्या ठिकाणी आमचं जेवण वगैरे बनतं त्या ठिकाणी आम्ही खास हे बघा अशा प्रकारे चूल लावलेली आहे. निदान भात आणि डाळ तरी त्या चुलीवरती बनता येईल असं आमचं प्लॅनिंग आहे. तर करावं लागतं जर आपल्याला काही गोष्टी करायच्यात मॅनेज आणि सिलेंडरपासून वाचायचे. गॅसचा जो पण प्रॉब्लेम चालला आहे त्यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे. तर हा सध्या मार्ग काढलेला आहे. मित्रांनो, आज श्रद्धाचं म्हणजे माझ्या वाईफच्या मामीच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि त्यानिमित्त सर्व फॅमिली आज कार घेऊन चाललेले आहेत मालाडला. मी त्यांच्याबरोबर नाही आहे, पण त्यांनी काही व्हिडिओज माझ्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर हे बघा, आता ती लोक हायवेला आहेत. हायवेला नेहमीप्रमाणे वसईच्या ठिकाणी हायवेला भरपूर गर्दी आहे आणि इकडे गर्दी नाही असं कधी होणार नाही. तुम्ही कधीही जा, तुम्हाला वसईच्या ठिकाणी पुष्कळ अशी गर्दी मिळणारच. त्यामुळे दरवेळेला भोईसरवरून मुंबईला जायचं म्हटलं तर हायवेवरून नकोसं वाटतं कार घेऊन जाताना. त्यापेक्षा ट्रेन आपल्याला बरी वाटते. पण ठीक आहे, काहीतरी कुठला कार्यक्रम असेल तर आपल्याला जावं लागतं. तर ही पहा, दुनियाभरची ट्रॅफिक लागलेली आहे. जिकडे 2 तासाचं अंतर आहे तिकडे कमीत कमी तुम्हाला 3-3.5 तास तुम्हाला 100% लागणार या प्रवासामध्ये. आणि असा हा गर्दीचा प्रवास करत करत साधारणतः सकाळी ते लोक 10:30ला निघालेले. मला वाटतं त्यांना दुपारी पोचायला साधारणतः 12-12:30 वाजले. आणि आज त्यांचं साखरपुडाचं जे सेरेमनी आहे तो मालाडच्या ठिकाणी आहे. पुढे तुम्हाला मी दाखवेनच की त्यांनी काय कसं सेलिब्रेशन केलं, कशी मजा केली सर्वांनी. पण तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो की ऑन द वे बघा किती हायवेला लाईन वगैरे आहे. आणि शक्यतो हायवेचा रस्त्याचा प्रवास टाळावा आपण. मित्रांनो, आजचा परत नवीन दिवस, नवीन रील, नवीन काहीतरी प्रकार, नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न हा आपला नेहमी चालू असतो. तर आज आपण एक बनवणार आहे, हे जे बेबीकॉर्न आहेत या बेबीकॉर्नपासून एक छोटंसं लॉलीपॉप बनवणार आहे आपण लॉलीपॉप खाण्यासाठी. तर बघूया कसं क्रंची लॉलीपॉप बनवायचं प्लॅनिंग आहे. त्याला मोझरेला चीज वगैरे घेतलेलं आहे, ब्रेड क्रम्प वगैरे घेतलेलं आहे, बाकी गोष्टी येतात तिकडून थोड्या वेळामध्ये. आणि सेटअप आपला रेडी आहे. तर बघूया किती सुंदर. आणि संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे चहा पण मस्तपैकी आलेला आहे, गरम गरम चहा बघा. तर बघूया आता. मित्रांनो, आज परत केक शॉपला बसायचा योग आला. बोला इथं फिरतोय केक शॉपला. आज म्हटलं कोण नाही आहे संध्याकाळच्या वेळेला, तर मी आहे, आणली सुट्टीवरती आहे. तर इकडे परत जेवण मागवलेलं आहे. संध्याकाळचं 7-7:30ला माझं जेवण नेहमी असतं. तर आज बघा माझी सर्वात आवडती मसूरची भाजी मागवलेली आहे. ही भाजी ग्रेव्हीमध्ये आहे मसूरची. त्यानंतर दुसरं आवडतं माझी गोष्ट म्हणजे पिठलं, हे पण मला फार आवडतं. आज ज्वारीची भाकरी मिळालेली नाही त्यामुळे आज चपातीवरती आपल्याला भागावं लागतं. पण ठीक आहे, त्याला काहीतरी आता संध्याकाळीच्या वेळेला काहीतरी भात सोडून काहीतरी खाऊन आपण जेवण उरकायचं आहे. आणि बोला इकडे तू क्या कर रहा है अभी यहाँ पे? तू उसको झूठा मत कर, उसको कस्टमर को देना पडता है. चला मित्रांनो, बघा समोरचा दिसतोय मी. चला ब्लॉग बघत राहा, पुढे पाहूया आपण आता ब्लॉगमध्ये आपण काय काय पाहणार. ते आता ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा. आज ॲक्च्युली जो आपण ॲटम बनवलेला कॉर्न चीज लॉलीपॉप, तो ॲटमचा आपण दाखवायला थोड्याफार गोष्टी विसरून गेलो. तो खाण्याचा जो सीन होता बाईटचा तो घ्यायला ॲक्च्युली रेकॉर्ड करायला विसरलो आम्ही. पण ती रील आलेली आहे, रील तुम्ही नक्की बघा. रील तुम्हाला 100% आवडेल. आणि पुन्हा एकदा एक अप्रतिम ॲटम छोटूकडून तो बनलेला आहे. छोटून जो ॲटम बनवलेला आहे मी त्याला हे केलेलं आहे, फक्त हात माझे आहेत, बाकी अख्खं बनवणारा छोटूच होता आहे. आणि मस्त बनला ॲटम, नक्की बघा, नक्की तुम्ही ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो ब्लॉग करत तोपर्यंत मी जेवणाचा आनंद घेतो. ठीक आहे, चलो बाय बाय. हे बघा मित्रांनो, त्यांच्या एंगेजमेंटचे काही व्हिडिओज साईने, ओमने आणि वाईफने शेअर केलेत. तर हे दोघं जण, ही वधू आहे, सनीचं ह्या मुलीबरोबर लग्न एंगेज झालेले आहेत दोघं जण. आणि ही माझ्या वाईफकडची संपूर्ण फॅमिली आहे. तिची मामी आहे, तिच्या मावशी आहेत, इतर त्यांचे सर्व रिलेटिव्ज आहेत, तिच्या बहिणी आहेत. तर हा त्यांचा संपूर्ण परिवार आहे तिकडचा. तिथले काही क्लिप्स त्यांनी माझ्यावर शेअर केलेले आहेत. हे हॉलचं त्यांचं, ज्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला तिकडचं आहे. हे आपल्या पद्धतीने ज्या काही रूढी परंपरा आहेत, जे काही कार्यक्रम आहेत त्या दाखवताना त्यांनी काही व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि ह्या आमच्या सासूबाई आहेत आणि ह्या त्या सर्व बहिणी आहेत त्याच्या चारी पण. आणि ते बघा, ही काही त्यांनी हॉलची आहेत. हे मला वाटतं ओमनी किंवा साईनी काढलं असावं, जेणेकरून त्यात त्यांनी काहीच समोरचं काही दाखवलेलं नाही आहे. कधी पायाचा व्हिडिओ काढला आहे, कधी कसला काढला आहे, हे असं असतं. ओमचं किंवा साईचं व्हिडिओ ओमचं असावं, हे साहित्य व्यवस्थित काढतो म्हणा. ते बघा, ह्याने अशा प्रकारे व्हिडिओ काढलेला आहे. कोणाचे पाय काढले, कोणाचा हात काढला. ह्या 4 बहिणी आहेत त्यांच्या. आणि ह्या माझ्या बायकोच्या सर्व बहिणी आहेत त्यांच्या पहिल्यापासूनच्या.
इकडे त्याच्या मावशीच्या मुली आहेत आणि हा सर्व त्यांचा परिवार आहे. आणि आता बरेच दिवसांनी त्या बहिणी मिळाल्यात. ते बघा तिथे काही आता ज्या ओटी भरण्याचे वगैरे कार्यक्रम असतात तर ते चालू आहे इकडे. आणि ह्या सर्व बहिणी मिळून हा संपूर्ण जे काही रूढी परंपरा आहेत त्या इथे पार पाडत आहेत. आता ॲक्च्युली याच्या वधूंचं नाव सुद्धा मला काही कल्पना नाही आहे, पण ओव्हरऑल छानपैकी असा कार्यक्रम झालेला आहे यांचा. मागच्या वेळेला थंडी होती मागच्या महिन्यापर्यंत, पण ते बघा मित्रांनो, चपात्या कोणी करायच्या ह्याच्यावरती आमच्याकडे बरेचसे वाद चालले. लोक तिथे मिटिंग करतायत की चपात्या कोणी करायच्या आणि कोणी नाही करायच्या ह्याच्यावरती. तर असंही असतं, म्हणजे जेवायचं आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्या पोटाला आपणच खाणार आहे, तरी पण ते चपात्या बनवायच्या कोणी, रात्रीच्या चपात्या खायच्या कोणी, अशा गोष्टीवरती लोकांची भांडणं चालू होतात. जास्त पण लक्ष द्यायचं नाही. आपण वेळेमध्ये जेवलेलं आहे त्या हिशोबाने ते त्यांना काय ना काय हवं तर ते नक्की करून खातील, तर ते बघतात इकडे की काय होणार आहे म्हणून. तर आज तुम्हाला दाखवतो. हा बघा प्रेम काय ते सांगतोय. प्रेम काय बोलते बघा. हा क्या प्रेम, क्या प्रॉब्लेम है रोटी का?